जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माफी मागतो. राशन कार्ड जो आहे आपलं त्याच्यासाठी ई-के-वाय-सी जी आपण केलेली आहे ऑनलाईन. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मोबाईलवरून आता ई-के-वाय-सी कसं करायचं ओ-टी-पीद्वारे तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये ई-के-वाय-सी झालेलं आहे किंवा नाही याचं स्टेटस कसं पाहायचं हे मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला आल्यानंतर मेरा ई-के-वाय-सी हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि इथं डाउनलोड केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. परमिशन अलाउ केल्यानंतर इथं तुम्हाला सर्वात प्रथम इथं तुम्हाला आता महाराष्ट्र निवडायचं आहे. म्हणजे आपलं राज्य लाभार्थी राज्य महाराष्ट्र आहे त्याच्यामुळं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम लोकेशन हे ऑप्शन ऑन ठेवायचं आहे मोबाईलचं. ॲप यूज करताना त्याशिवाय ॲप यूज केलं जाणार नाही. ऑन केल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जे पात्र लाभार्थी आहेत राशन कार्डचे त्यांचं संबंधित सदस्य किंवा प्रमुख राशन कार्ड प्रमुख ज्याच्या नावाने राशन कार्ड आहे त्यांचं किंवा सदस्यांचं आधार कार्ड जरी टाकलं इथं तरी चालतं. आधार कार्ड टाकून इथं जनरेट ओ-टी-पी वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता ओ-टी-पी सेंड होत आहे. जे आधार नंबर लिंक आहे त्याच नंबरवरती हे ओ-टी-पी जाणार आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर लगेच तुमच्या समोर बघू शकता ओ-टी-पी व्हेरिफिकेशन करण्यासाठी डिजिट दिसतील तुम्हाला एंटर करण्यासाठी. 6 अंकी ओ-टी-पी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर पोहोचलेला आहे आणि तो ओ-टी-पी इथं भरून खाली कॅप्चा आहे तसा तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. ओ-टी-पी सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला समोर बेनिफिशरी डिटेल्स दिसून जाईल. इथं आल्यानंतर सर्वात प्रथम नाव दिसेल, ज्या आधार नंबर टाकलेला त्या व्यक्तीचं नाव दिसेल. खाली स्टेट दिसेल, आपण निवडलेलं आहे महाराष्ट्र त्याच्यामुळं. कार्ड नंबर म्हणजे राशन कार्ड नंबर तुम्हाला 3 नंबरला दिसेल. डिस्ट्रिक्ट दिसेल जिथं तुम्ही पात्र आहात, सध्या राशन कार्ड चालू आहे ज्या जिल्ह्यात तो जिल्हा इथं दाखवेल ऑनलाईन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी स्टेटस जे शेवटला दाखवत आहे. जर आपण ई-के-वाय-सी केलेला आहे किंवा नाही हे इथूनच दिसणार आहे तुम्हाला. ई-के-वाय-सी स्टेटसवरती जर इथं ब्लँक असेल तर तुमची ई-के-वाय-सी पेंडिंग असेल, म्हणजे कुठलीही प्रोसेस झालेली नसेल. आणि ई-के-वाय-सी स्टेटस येस दाखवत आहे म्हणजे आपण व्यवस्थितरित्या ई-के-वाय-सी केलेली आहे राशन कार्डसाठी. आता इथं ई-के-वाय-सी अप्रुव्हल स्टेटस बाकी आहे, म्हणजे इथं ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट दाखवत नाही आहे, त्याच्यामुळं अजून पेंडिंगमध्ये आहे. आपण जे मोबाईलद्वारे ई-के-वाय-सी केलेली आहे अजून ते अप्रुव्हल झालेलं नाही, त्याच्यामुळे ई-के-वाय-सी अप्रुव्हल स्टेटसवरती ब्लँक दाखवत आहे. आता इथं ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला मेरा रेशनवरती सुद्धा ई-के-वाय-सी स्टेटस तिथं ग्रीनमध्ये दिसणार आहे, टिक अप्रुव्हल असलेलं. तर अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात ई-के-वाय-सी स्टेटस पाहता येणार आहे, झालेलं आहे किंवा नाही आपल्या राशन कार्डचं. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.